आज आपण उपवासासाठी मस्त अशी खमंग चविष्ट पुरी कशी करायची ते बघणार आहोत. नेहमीच उसळ भगर खाऊन कंटाळा आला की तुम्ही अशा पुऱ्या करून खाऊ शकता. खूप छान लागतात आणि करायला पण खूप सोप्या आहे. अशा पद्धतीच्या पुऱ्या पटकन होतात आणि सर्वांना आवडतील इतक्या छान लागतात. तर अशा पुऱ्या आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे बटाटे मस्त या भांड्यामध्ये किसून घ्यायचे आहे. तर अगदी छान अशी या छोट्या किसणीने किसून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत आणि व्यवस्थित असं हे छान बारीक होतं. तर अशा पद्धतीने सर्व आपण बटाटा किसून घेणार आहोत. तर यामुळं असा सॉफ्ट असा किसला जातो. इथं मी दोन्ही पण बटाटे मस्त असे किसून घेतलेले आहेत आणि 1 वाटी मी इथं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. 3-4 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून याचा मस्त गोळा बनवून घ्यायचा. यामध्ये पाणी वापरायचं नाही. बटाट्यामध्येच ओलावा भरपूर असतो. त्यामुळं हे पूर्ण आपल्याला असंच भिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी यामध्ये पीठ टाकू शकता. तर असा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर मी इथं घट्ट गोळा असा मळून घेतलेला आहे. बटाट्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं, त्यामुळं यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही. आणि तुम्हाला पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखी राजगिऱ्याचं पीठ तुम्ही टाकू शकता. तर आता हा गोळा मस्त मळून मळून छान असा मऊसूत करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त आपला हा गोळा छान असा मऊ झालेला आहे. तर आपल्याला जास्त हा गोळा मुरू द्यायचा नाही. लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. तर मी इथं राजगिऱ्याचंच पीठ थोडं घेतलेलं आहे आणि यामधला छोटा गोळा घ्यायचा. तर लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊन आपल्याला मस्त याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. हाताला थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे हे हाताला कणिक याची चिटकत नाही. अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला पुऱ्या पटपट लाटता येतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. जास्त वेळ तुम्ही ही पीठ कणिक अशीच ठेवली तर याला थोडं पाणी सुटू शकतं. त्यामुळं लगेचच आपल्याला हे करून घ्यायचे आहे. तर आता या राजगिरीच्या पिठामध्ये आपल्याला असा गोळा बुडवून घ्यायचा आणि याच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. तर बघू शकता जास्त पातळ याची पुरी लाटायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची. तर अशा पद्धतीने मस्त आपल्याला गोल अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहे. गोल पुऱ्या येत नसतील तर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि यावर एखाद्या डब्याच्या झाकणाने मस्त अशी गोल पुरी करून घ्यायची आहे. तर मी इथे अशा साध्याच पुऱ्या करून घेतलेल्या आहे. तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या. एकदम थंड तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या नाही. थंड तेलामध्ये तुम्ही पुऱ्या जर सोडल्या तर ह्या पुऱ्या फुटू शकतात, फुगत नाहीत आणि त्या विरल्या पण जातात. त्यामुळं मस्त असं तेल गरम होऊ द्यायचं आणि पुरी टाकल्यावर त्यावर असं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला मस्त पुरी फुगते. तर अशा पद्धतीने मस्त अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. सुरुवातीला तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. प्रत्येक वेळा पुरी टाकल्यावर गॅस वाढवायचा आणि नंतर कमी करायचा. असं केल्यामुळं तेल थंडही होत नाही आणि आपल्या पुऱ्या पण मस्त छान अशा तळल्या जातात. तुम्ही बघू शकता कशा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे. अशा पद्धतीच्या सर्व आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता ही पण आपली पुरी मस्त अशी गरम तेलामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता या तेलाचं धुपट निघत आहे. इतकं आपल्याला हे तेल गरम करायचं, तरच आपली ही पुरी फुगू शकते. तर बघू शकता मस्त अशी आपली ही पुरी पण छान फुगलेली आहे. अशा पद्धतीच्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत होतात आणि खमंग लागतात. तर मी इथं अशा पद्धतीच्या सर्व पुऱ्या तळून घेत आहे. मी इथं अशा मस्त पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. करता करताच अर्ध्या पुऱ्या खतम झाल्या, त्यामुळं 2-3च शिल्लक राहिलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या दह्यासोबत मस्त खायच्या किंवा तुम्ही
चटणीसोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता, खूप मस्त लागतात. तर अशा पद्धतीच्या उपवासाला तुम्ही पुऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.